फ्रेंड्स, आज आपण रेल्वे ग्रुप डी चे 6 ऑक्टोबर 2022 ची जी क्वेश्चन पेपर आहे ती क्वेश्चन पेपर बघणार आहोत। 6 ऑक्टोबर 2022 शिफ्ट 3 ची क्वेश्चन पेपर आहे। ठीक आहे, त्यामध्ये जे काही सामान्य विज्ञानचे आपले 20 क्वेश्चन येत असतात ते 20 क्वेश्चन आपण यामध्ये घेणार आहोत। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया। त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आपला, बघा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीत 4थ्या आवर्ताच्या पहिल्या मालिकेत आणि 8व्या गटात कोणते मूलद्रव्य नाही। ठीक आहे, आता सीयू सीयू म्हणजेच काय, कॉपर, त्यानंतर ni निकेल, Fe आर्यन आणि सीओ म्हणजे काय, कोबाल्ट। ठीक आहे, अशा पद्धतीने आता बघा, सीयू म्हणजे आपण काय बघितलं, कॉपर, Na निकेल, आयर्न आणि हा जो आहे तो आहे कोबाल्ट। ठीक आहे, आता हे झाले 3। आता यामध्ये जर बघितलं तर कोणतं असं मूलद्रव्य आहे जे की 4थ्या आवर्ताच्या पहिल्या मालिकेत आणि 8व्या गटात येत नाही। ठीक आहे, आता यामध्ये जर बघितलं तर निकेल आहे, आयर्न आहे आणि कोबाल्ट आहे। हे तिघही कुठे येतात, 4थ्या आवर्ताच्या पहिल्या सारणीमध्ये येतात, म्हणजे 4थ्या आवर्ताच्या आणि 8व्या गटामध्ये येतात। मग सीयू जो आहे हा काय आहे, तर हा जो कॉपर आहे तो आपल्याला आवर्ताच्या पहिल्या मालिकेत आणि 8व्या गटामध्ये येत नसून तो आवर्ताच्या 4थ्या आवर्त आणि 11व्या गटामध्ये येते। ठीक आहे, मग आपण इथे आपल्या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकतो की ऑप्शन नंबर सी, यू म्हणजेच कॉपर हे 4थे आवर्त आणि 11व्या गटात येते। ठीक आहे, आणि उरलेले सर्व मूलद्रव्य चौथे आवर्त आणि 8व्या गटात येतील। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर जो फर्स्ट आहे तो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण इथे बघितला। ठीक आहे, आता त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, विज्ञान प्रयोगशाळेत काम करत असताना एका विद्यार्थ्याच्या शर्टावर डाग पडला। डाग काढण्यासाठी त्याने कोणते रसायन वापरावे? आता बघा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम कार्बोनेट। ठीक आहे, आता यामध्ये जर बघितलं तर आपल्याला माहित पाहिजे धुण्याचा सोडा आपल्याला डाग काढण्यासाठी वापरावा लागेल, बरोबर आहे। मग धुण्याचा सोडा जो आहे तो धुण्याचा सोडा कोणत्या मूलद्रव्याने तयार होतो किंवा त्याचे घटक कोणते आहे की त्यानुसार तो आपल्याला काढता येईल डाग? तर आपण जर बघितलं तर सोडियम कार्बोनेट हा धुण्याच्या सोड्यामध्ये वापरला जातो किंवा धुण्याचा सोडा होय। ठीक आहे, सोडियम कार्बोनेटचे रसायन वापरले जाते। डाग काढण्यासाठी वापरले जाते। ठीक आहे, त्यानंतर पुढे क्वेश्चन बघा, 3 नंबरचा, 20 व्होल्ट स्रोताशी जोडलेले असताना एका विद्युत पाण्याची शक्ती 10 वॅट असते। पंख्यामधून वाहणारा विद्युत प्रवाह किती आहे? आता आपल्याला विद्युत प्रवाह काढायचा आहे। ठीक आहे, आता वॅट म्हणजे काय येणार आहे, मग आपण इथे अगोदर बघून घेऊया। व्होल्टेज म्हणजे व्ही आपण वापरतो, बरोबर आहे, व्होल्टेज म्हणजे व्ही। विद्युत प्रवाह म्हणजे आय, इलेक्ट्रिक करंट, विद्युत प्रवाह आय, त्यानंतर वॅट
झालं की आपण शक्ती, विद्युत शक्ती असं म्हटलं. विद्युत शक्ती म्हणजे काय, त्याला आपण पी वापरतो. ठीक आहे. आता आपल्याला इथे जे जे दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला अगोदर विद्युत प्रवाह काढण्याचं सूत्र माहित पाहिजे. मग विद्युत प्रवाह काढण्यासाठीचं सूत्र काय आहे, विद्युत प्रवाह बरोबर शक्ती, विद्युत शक्ती भागिले व्होल्ट. म्हणजेच काय, I बरोबर P अपॉन V. मग आपल्याला I ची किंमत माहिती आहे का, हे सूत्र इथे लिहिते पण इकडे टाकते संख्या, करण्याची जागा कमी पडतीये. I बरोबर पॉवर किती आहे 10 वॅट आणि व्होल्टेज किती आहे 20 वॅट. ठीक आहे. मग इज इक्वल टू, ठीक आहे, इज इक्वल टू 10 ने 20 ला डिवाइड केल्यानंतर 0.5 एम्पियर येईल. 0.5 एम्पियर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं क्वेश्चनचा आन्सर येतं 0.5 एम्पियर, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता खाली बघा क्वेश्चन नंबर 4. खालील दिलेली अभिक्रिया कशाचे उदाहरण आहे. आता खाली तुम्हाला एक अभिक्रिया दिलेली आहे, ती कशाचं उदाहरण आहे, म्हणजे विस्थापनचं आहे की केवळ संयोजन विस्थापन आहे, केवळ विस्थापन अभिक्रिया आहे की विस्थापन आणि संयोजन अभिक्रिया आहे, की संयोजन आणि अपघटन अभिक्रिया आहे, दुहेरी विस्थापन आणि अवक्षेपण अभिक्रिया. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. तर ती अभिक्रिया ही कशाचं उदाहरण आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे. आता Na2CO3AQ, मग ही काय आहे, हे आहे सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम क्लोराईड, त्यानंतर घन कॅल्शियम क्लोराईड आणि इकडे सोडियम क्लोराईड. ठीक आहे, सोडियम क्लोराईड. आता यांच्यामध्ये जर बघितलं तर हे घन अवक्षेपण तयार झालेलं आहे. ठीक आहे. एक जलीय द्रावण आहे आणि एक घन अवक्षेपण आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं, तर जलीय सोडियम क्लोराईड तयार करण्यासाठी अभिक्रिया करून ही जी आहे ही काय आहे, तर ही एक दुहेरी विस्थापन आणि अवक्षेपण अभिक्रिया आहे. ही दुहेरी विस्थापन आणि अवक्षेपण अभिक्रिया आहे. ही दुहेरी विस्थापन आणि अवक्षेपण अभिक्रिया आहे, कारण आयन भागीदारी बदलतो. कारण आयन जो आहे तो काय करत असतो, तर भागीदारी बदलतो आणि एक अघुलनशील घन पदार्थ तयार करतो. अघुलनशील घन पदार्थ तयार करतो. म्हणून मग आपलं उत्तर काय येतं, तर दुहेरी विस्थापन आणि अवक्षेपण अभिक्रिया होय. ठीक आहे. कारण काय असतं, तर सोडियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईड हे दोघांनी मिळून काय तयार झालेलं असतं, तर कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड. ठीक आहे. आता पुढे बघा, विद्युत बल्ब मधील तंतू फिलामेंट दिलेल्यापैकी कोणत्या पदार्थांपासून तयार केलेला असतो. विद्युत बल्ब मध्ये सुद्धा तंतू असतो, बारीक तार असते, ती तार फिलामेंट जी तार आहे ती कोणत्या पदार्थापासून तयार केलेली असते, तर बघा त्याचं ऑप्शन आहे टंगस्टन, नायक्रोम, सोने आणि तांबे. ठीक आहे. मग आता जर बघितलं तर फिलामेंटची जी तार आहे, ठीक आहे, मग विद्युत बल्ब मध्ये तंतू टंगस्टन या पदार्थापासून बनलेली असते
ठीक आहे. मग हा जो टंगस्टन आहे हा वितळण्याचा बिंदू त्याचा सर्वात जास्त असतो, त्याचबरोबर त्याची तन्यताची पातळी देखील जास्त असते. त्यामुळे बल्ब मधील तंतू फिलामेंट मध्ये टंगस्टन या पदार्थाचा वापर केला जातो. ठीक आहे. म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 1 येत आहे टंगस्टन. मग आपण ते इथे लिहून घेऊया एकदा स्पष्टीकरणासह. विद्युत बल्ब मध्ये तंतू टंगस्टन या पदार्थापासून बनलेला असतो. या पदार्थापासून बनलेला असतो. टंगस्टनचा वितळण्याचा बिंदू सर्वात जास्त असतो आणि तन्यता देखील जास्त असते. तन्यता जास्त असते. त्यामुळे तो विजेच्या बल्बसाठी फिलामेंट म्हणून वापरतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं इथे जे पहिले 5 क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह केले. आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. चला तर मग खालीलपैकी कोणत्या 2 मूलद्रव्यांमध्ये समान संख्येने संयोजा इलेक्ट्रॉन्स आढळतात. ठीक आहे. आता संयोजा इलेक्ट्रॉन्स हे कुठे आढळतात तर जिथे समान संख्येने मूलद्रव्य असतात. ठीक आहे. मूलद्रव्य जिथे समान संख्येने असतात तेव्हा तिथे संयोजा इलेक्ट्रॉन्स आढळतात. मग आपल्याला आता खाली माहित पाहिजे की नायट्रोजन आणि कार्बन, हायड्रोजन आणि हेलियम, बोरॉन आणि ब्रोमीन आणि फ्लोरीन आणि क्लोरीन. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मूलद्रव्य आणि त्यांचे काही इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. यामध्ये जर बघितलं तर नायट्रोजन जो आहे ते नायट्रोजन हा 15 गटामध्ये येतो. ठीक आहे. नायट्रोजन 15 गटात येतो. कार्बन डायऑक्साइड 14 गटामध्ये येतो. हेलियम हा 1 गटात येतो म्हणजे पहिल्या गटात. आणि हायड्रोजन 1 गटामध्ये येतो. हेलियम जो आहे तो आपला इथे 18 गटामध्ये येतो. आणि त्यानंतर हा जो आहे बोरॉन, तो बोरॉन 13 गटामध्ये येतो. ठीक आहे. आणि त्यानंतर ब्रोमीन जो आहे तो आपला 17 गटामध्ये येतो. ठीक आहे. अशा पद्धतीने मग यांचे जे गट आहे हे सारखे आहे का तर नाहीये. परंतु फ्लोरीन आणि क्लोरीन हे 2 आहे, यांचे गट आहे 17. म्हणजे या दोघांचा गट कोणता आहे गट आहे तर तो म्हणजे 17. ठीक आहे. म्हणून मग यांच्या बाह्यतम कवचामध्ये 7 संयोजन इलेक्ट्रॉन असतात. बाह्यतम कवचात 7 संयोजन इलेक्ट्रॉन्स आढळतात. संयोजन इलेक्ट्रॉन्स आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने म्हणून मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर येतं 4 नंबरचा फ्लोरीन आणि क्लोरीन हे समान संख्येने संयोजा इलेक्ट्रॉन्स मध्ये आढळतात. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 7 बघा. एका बहिर्वक्र भिंगाची वक्रता त्रिज्या 40 सेंटीमीटर आहे तर भिंगाची शक्ती टिंबटिंब असेल. आता आपल्याला काय काढायचं आहे भिंगाची शक्ती. ठीक आहे.
आता त्यासाठी आपण काय करणार आहोत, भिंगाचं सूत्र काढणार आहोत, म्हणजे भिंगाची शक्ती काढण्यासाठी. ठीक आहे, मग भिंगाची शक्ती काढण्यासाठी आपल्याला नाभी अंतर माहित पाहिजे, म्हणजे त्रिज्या माहित पाहिजे. ठीक आहे, मग नाभी लांबी किती आहे, एफ बरोबर 40 सेंटीमीटर. ठीक आहे, नाभीय लांबी म्हणजेच एफ बरोबर 40 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यानंतर 40 सेंटीमीटर लांबी दिलेली आहे. त्यानंतर अजून आपल्याला काय पाहिजे, शक्ती पाहिजे. ठीक आहे, मग 40 सेंटीमीटर म्हणजेच काय, तर त्याची जर गणना केली तर 0.4 मीटर आपण मानून घेऊ. ठीक आहे, 0.4 मीटर मानून. ठीक आहे, मग पी शक्ती माहित नाही आपल्याला, पॉवर. ठीक आहे, मग शक्ती किती, एकाची शक्ती विचारली, मग आपण पी बरोबर काय घेणार आहोत, 1 घेऊया आणि खाली 0.4. ठीक आहे, आता 0.4 ने 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर, डिवाइड केल्यानंतर किती उत्तर येते, 2.5 डायोप्टर. ठीक आहे, मग प्लस 2.5 डायोप्टर आपलं काय आलं, आन्सर आलं. मग आता ते कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 प्लस 2.5 डायोप्टर. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे, जेव्हा कार्बन डायऑक्साइड सोडियम हायड्रॉक्साइड द्रवात विरघळते, या मिश्रणाची अभिक्रिया होऊन विद्राव्य सोडियम कार्बोनेट आणि पाणी तयार होतात. या अभिक्रियेसाठीचे योग्य समीकरण असे आहे. आता खाली तुम्हाला समीकरण दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साइड सोडियम हायड्रॉक्साइड अगोदर शोधावं लागेल. बरोबर आहे, कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2, जो की इथे दिलेला आहे बघा, CO2. त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साइड, सोडियम Na आणि हायड्रॉक्साइडचा OH, म्हणजेच हा इथे सोडियम हायड्रॉक्साइड पण आहे. त्यानंतर दोघांनी मिळून काय तयार झालेलं आहे, त्यांच्या अभिक्रियातून सोडियम कार्बोनेट तयार झालेलं आहे. बघा, कार्बोनेट याने सोडियम आणि CO3 कार्बोनेट, आणि नंतर पाणी तयार झालेलं आहे, जे की H2O पाणी. ठीक आहे, म्हणून मग आपलं हे जे आहे समीकरण कोणतं येत आहे, ऑप्शन नंबर 2 चं समीकरण जे आहे ते समीकरण येत आहे. आता इथे बघितलं तर 2 कार्बन म्हणजे कार्बन डायऑक्साइड, म्हणजे कार्बन डायऑक्साइडचे 2 अणू इथे आहे का, नाही, सिंगल आहे. ठीक आहे, आता इथे पण इथे हे नाहीये घन आहे, इथे काय हायड्रॉक्साइड दिलेलं आहे. बरोबर आहे, अशा पद्धतीने. मग आता हे जे आहे हे म्हणून आपलं काय आलं, बरोबर आलं. कोणतं, ऑप्शन 2 नंबरचं. पुढे बघा 9 नंबरचा क्वेश्चन, धुण्याचा सोडा तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता कच्चा घटक वापरला जातो. आता धुण्याचा सोडा म्हणजे काय, सोडियम कार्बोनेट. ठीक आहे, धुण्याचा सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट. म्हणजे सोडियम कार्बोनेट. मग सोडियम कार्बोनेट तयार करण्यासाठी सोडियम कार्बोनेट तयार करण्यासाठी सोडियम क्लोराइड हा मुख्य घटक वापरतात, हा मुख्य कच्चा घटक वापरतात. ठीक आहे, त्यानंतर तसंच जर बघितलं तर अमोनिया, चुनखडी यांचा वापर करून देखील अमोनिया यांचा वापर करून धुण्याचा सोडा तयार करतात. धुण्याचा सोडा तयार होतो. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत क्वेश्चन. आपल्याला आता इथे शोधायचं आहे सोडियम क्लोराइड कुठे आहे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये सोडियम क्लोराइड. आता बघा Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोराइड, मग सोडियम क्लोराइड, पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे आपल्याला क्लोराइड. ठीक आहे, पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला क्वेश्चनचा आन्सर मिळून गेले. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 10,
काही मासे पाण्याचा घोट घेताना श्वास घेतात, हे मासे टिंब पाणी पितात. म्हणजे मिनिटाला किती पाणी पितात किंवा किती पाणी पितात हे त्यांना क्वेश्चन विचारायचा आहे. जेव्हा ते पाण्याच्या पृष्ठभागाजवळ असतात तेव्हा अधिक वेगाने, त्यानंतर हवेत श्वास घेणाऱ्या प्राण्यांपेक्षा दर मिनिटाला कमी. 3 नंबरचा ऑप्शन आहे जेव्हा ते खवळलेल्या नदीत राहतात तेव्हा कमी वेगाने. आणि 4 नंबरचा आहे ऑप्शन हवेत श्वास घेणाऱ्या प्राण्यांपेक्षा दर मिनिटाला जास्त वेळा. ठीक आहे. आता यामध्ये काही मासे पाण्याचा घोट घेताना श्वास घेतात. आता मासे हे जलचर प्राणी आहे, बरोबर आहे. माशांसारखे जलचर प्राणी काय करत असतात तर त्यांच्या गिलांमधून पाण्यात विरघळलेले जे ऑक्सिजन आहे ते शोषत असतात आणि पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण सर्वात कमी असतं. ठीक आहे. म्हणून मग ते काय करत असतात तर त्यांचा हवेत श्वास घेणाऱ्या प्राण्यांपेक्षा दर मिनिटाला जास्त वेळा ते काय करत असतात पाणी पित असतात. ठीक आहे. मग आपण त्याचं इथे हे देऊन घेऊया स्पष्टीकरण. माशांसारखे जलचर प्राणी त्यांच्या गिलांमधून पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजन शोषतात. हवेच्या तुलनेत पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असते. म्हणून हवेत श्वास घेणाऱ्या प्राण्यांपेक्षा दर मिनिटाला जास्त वेळा पाणी पितात. जास्त वेळा पाणी पितात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे या लेक्चरला 10 क्वेश्चन आपण इथे घेतले. आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. थँक्यू.